5 ते 10 मिनिट फक्त इतक्या कमी वेळेत भाजी तर बनली, तर किती झटपट टिफिन तयार होणार हो की नाही। सकाळच्या धावपळीत झटपट होणाऱ्या कितीतरी टिफिन रेसिपीज आपल्या चॅनलवर याआधी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आजची ही रेसिपी देखील आपण अतिशय कमी वेळेत आणि चविष्ट कशी बनवायची ते पाहणार आहोत। खूपच साधी सोपी झटपट होणारी रुचकर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल अशी भाजी आपण बनवणार आहोत। ही भाजी कोणीही सहज बनवू शकेल, न आवडणाऱ्यांना देखील पालकाची ही सुकी भाजी खावीशी वाटेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालकाची भाजी बनवण्यासाठी मी इथे ही एक जुडी फ्रेश पालकाची जुडी घेतली आहे। अशा प्रकारे जुडी खोलून ती निवडण्यासाठी मोकळी करूया। या पद्धतीने सर्व पालक निवडून साफ करूया। पालक निवडताना पिवळी, सडकी, होल असलेली, पानावर सफेद लाईन असलेली पाने बाजूला काढून टाकावीत। पालकाच्या पानांसोबत देठ देखील जास्त प्रमाणात घ्यायची आहेत। जास्त कडक देठ नाही घ्यायचे, कवळी कवळी देठ असतील तर ती घ्यायची आहेत। सकाळच्या धावपळीत टिफिनसाठी भाजी बनवायची असेल तर आदल्या दिवशीच भाजी अशी निवडून सुती कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी। अशी भाजी निवडून सुती कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 दिवस भाजी अशीच फ्रेश राहते। फक्त भाजीवर पाणी मारलेले नसावे, म्हणजे ती सडत नाही। भाजी चिरण्याच्या अगोदर त्यात पाणी टाकून अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेऊया। भाजीला किती माती लागलेली होती इथे या पाण्यात तुम्ही पाहू शकता। भाजीतील पाणी निथळण्यासाठी धुतलेली भाजी चाळणीत ठेवूया। भाजीतील सर्व पाणी व्यवस्थित निथळून घेऊयात। भाजी निथळल्यानंतर भाजी अशा प्रकारे विळीने चिरायला घेऊया। मुठीत जितकी भाजी बसेल तितकी भाजी घेऊन याप्रमाणे विळीने बारीक चिरूया। संपूर्ण भाजी मस्तपैकी बारीक चिरून झालेली आहे। भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 3 वगळी तेल टाकूया। गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे। आता भाजी शिजेपर्यंत गॅसची फ्लेम कुठेच कमी नाही करायची। संपूर्ण भाजी बनेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवूया। तेल तापताच फोडणीसाठी तेलात टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं। जिरं छान तडतडल्यानंतर वरून टाकूया 7 ते 8 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण। मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव छोटा चमचा हळद टाकूया। उलटणीने मिक्स करत फोडणी छान तळूया। लसणाचा आणि मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत तळूया। एखाद्या मिनिटानंतर तुम्ही बघू शकता लसणाचा कलर सोनेरी झालेला दिसेल। या स्टेजला फोडणी टाकूया हा एक जुडी छान साफ करून बारीक चिरलेला पालक। चवीनुसार मीठ टाकूया। नेहमीच्या सुक्या भाजीपेक्षा पालकाच्या भाजीला थोडंसं मीठ कमी घालावे। उलटणीने भाजी खालीवर करूया। गॅसची फ्लेम मोठीच आहे। भाजीला गरम वाफ लागताच ती इतकीच झालेली आहे। गरम वाफेमुळे आणि मिठामुळे भाजीचं भरपूर पाणी झालेलं आहे। इतक्या पाण्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे। वरून एक्स्ट्राचे पाणी टाकण्याची आवश्यकता नाही। खूपच कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारी भाजी आहे। 1 ते 2 मिनिटांसाठी भाजीवर झाकण ठेवूया। छान शिजण्यासाठी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर भाजीवरील झाकण बाजूला करूया। उलटणीने भाजी खालीवर करूया। तुम्ही बघू शकता भाजीत काहीच पाणी शिल्लक नाही राहिलेले। गरम वाफेने झालेल्या भाजीच्या पाण्यात संपूर्ण भाजी मस्त शिजलेली आहे। भाजीतील पाणी आटण्यासाठी गॅसची फ्लेम मोठीच ठेवावी। आता या स्टेजला भाजीत टाकूया हा खमंग कडक भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट अर्धा ते पाऊण वाटी। मोठ्या फ्लेमवरच उलटणीने शेंगदाण्याचा कूट भाजीत मिक्स करूया। भाजीचं नाव न सांगता ताटात किंवा टिफिनला ही भाजी तुम्ही नक्की देऊन बघा। लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील समजणार नाही की आपण पालकाची भाजी खात आहोत, कारण भाजी चवीला देखील खूपच मस्त लागते। अशा प्रकारे अवघ्या 5 ते 10 मिनिटात पालकाची सुकी भाजी आपली बनवून तयार आहे। भाजी पाहून तुम्हाला समजलंच असेल की भाजी दिसायला जितकी सुरेख तितकीच चवीला देखील जबरदस्त। खूपच साधी सोपी झटपट घरातील उपलब्ध साहित्यात इतकी टेस्टी भाजी आपण बनवलेली आहे। तुम्ही देखील ही भाजी नक्की बनवून बघा। कशी झाली कमेंट करून सांगा। मग कशी वाटली आजची रेसिपी, आवडली ना? आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।